आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। दिल्ली, चलो दिल्ली, अब दिल्ली हमसे दूर नहीं। तुझी नक्की काय बडबड चालू आहे ते आम्हाला पण कळेल का? ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी एखाद्या गोष्टीचा विचार करतो ना, तेव्हा एकच गोष्ट निष्पन्न होते, ते म्हणजे दिल्लीला पर्याय नाही। ऍज अ कार्यकर्ता म्हणून आपल्याला पोहोचता येत नसेल तर आपल्याला कोणाला तरी पोहोचवता आलं पाहिजे। म्हणून आदितीला चिल्ड्रन पार्टी सोबत दिल्लीला पोहोचवण्याचा माझा प्लॅन आहे। कसा वाटला प्लॅन? पार्टी फिक्स? सांगा ना किंग बॉस, कसा वाटला प्लॅन? किंग बॉस, तुम्ही माझ्या प्लॅन बद्दल बोलत होतात। बोला मामा। म्हणजे साहेब तुम्हाला बातमी तर कळलीच असेल म्हणा। आता तुम्ही सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळणार आहे ना? आदिती तिचं काय सापडली ना? काय तुम्हाला खरंच काही माहित नाही साहेब? माहित असतं तर तुमच्याशी एवढा वेळ बडबड केली असती का? मुकाट्याने काय घडलंय ते सगळं सांगायचं। म्हणजे साहेब त्याचं असं झालं की आता काय करायचं? एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपण आपल्या शक्तीला कसं आणि कुठं शोधायचं? तेच काय कळना झालंय बघ। अगं तिला शोधण्याच्या नादामध्ये आपण या गर्दीत स्वतःच हरून गेलोय, पण तिचा अजून काही पत्ता लागत नाही बघ। मला माझी शक्ती हवी, सापडली तर ठीक, नाहीतर मी माझा जीव द्यायला बी मागं पुढं बघणार नाही बघा। अगं येडी का खुळी तू? हे म्हणजे लढाईला जाण्याआधीच हार मानण्यासारखं झालं। सापडणार, आपली शक्ती नक्कीच सापडणार असं म्हणतात। शोधल्यावर देव पण सापडतो, मग आई बापानं शोधल्यावर पोरका नाही सापडायची? चल आपण नव्या जोमानं तिला शोधून काढू। बोला साहेब, एवढ्या तातडीने बोलवलं? सध्या कोरोना डॅमेज झालाय, त्यामुळे त्याच्या काही असाइनमेंट तुला करायचे आहेत। सांगा ना साहेब काय करायचं ते? दादा, ह्या मुलीला कुठं बघितलंय का आमच्या? अहो दादा, एकदा हे फोटो बघून तरी घ्या की। काय आहे? चला निघायत ना। हा तर ओ दादा, ओ इकडे। नाही नाही, आम्ही तुम्हाला परत विचारून तारच नाही देणार बघा। फोटो दाखवा। काय झालं साहेब, तुम्ही असं का बघताय? मला सांगा की तुम्ही ह्या मुलीला का शोधताय? तुम्ही नक्की कोण आहात? या मुलीशी तुमचा काय संबंध आहे? अहो ती आमची पोर आहे। काय? हो साहेब, आम्ही तिचा आई बाबा आहोत। अच्छा, तुम्ही हिचे आई बाबा आहात तर? म्हणजे मी ऍज अ कार्यकर्ता नसून आमदार आहे, रॉकी खासदार आहे आणि किंग बॉस मंत्री आहेत।
अहो काय गरिबाची चेष्टा करताय राव. तुम्हीच तर सुरुवात केलीत. तुम्हाला लोकांना शेंड्या लावायला हाच फोटो मिळाला का? अहो मी खरं तेच सांगतोय. साहेब तुम्हाला खरंच काय माहिती असेल तर सांगा, नाहीतर आम्हाला जाऊ द्या. आजच्या दिवसात आम्हाला आमच्या पोरीला शोधून काढायचं आहे. खरं हे आहे, ही मुलगी काही कोटी टर्नओव्हर असलेल्या कंपनीची वारसदार आहे. आणि हे जर तिच्या आईला कळलं ना तर ती तुमचं काय करेल हे फक्त आम्हीच सांगू शकतो. हा, आणि हे जे तुम्ही काही चालवलंय ना ते नाटक जरा बंद करा. तुम्हाला जर पोलीस स्टेशनला जायचं नसेल ना तर इथून सरळ रस्ता पकडायचं आणि इकडे निघून जायचं. हा, तुम्ही ज्या मुलीला शोधताय तिचं नाव आदिती आहे. ती एक प्रसिद्ध उद्योगपती मैत्रेयी सरदेशपांडे निखारगे हिची मुलगी आहे. गेली 6 वर्ष आम्ही तिला तिच्या सोबत बघतोय. त्यामुळे असं फसवणं बंद करा. चला. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे साहेब. त्यांच्या मुलीचं नाव आदिती आहे आणि आमच्या पोरीचं नाव शक्ती आहे. शक्ती ही आदितीचीच बहीण आहे, म्हणजे त्यांचीच मुलगी आहे. काय म्हणाल तुम्ही आता? हो साहेब, आदिती आणि शक्ती सख्या जुळ्या बहिणी आहेत. कसं कसं शक्य आहे? शक्यच नाही. त्या मैत्रीच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीची खबर आम्हाला असते. तुम्ही आता मिसगाईड करताय आम्हाला. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या घरात राहत होतो. मैत्रीला जुळ्या मुली आहेत मी कधीच कोणाच्या तोंडून ऐकलं नाही, आणि तिच्या नवऱ्याच्या तोंडून तर नाहीच नाही. अहो आम्ही जे बोलतोय ते 16 आणं खरं आहे. फक्त खरी गोष्ट कोणाला माहित नसल्यामुळं आमच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. कदाचित तुम्ही पण नाही ठेवणार. काय अशी काय गोष्ट आहे ती? ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा तुमच्या मैत्री मॅडम पुटुशा होत्या आणि त्याच अवस्थेमध्ये त्या गाडी घेऊन आपली बाहेर पडल्या आणि आमच्या घराजवळ येऊन पोहोचल्या. तर हे सगळं असं घडलंय. त्यांना जुळ्या मुली झाल्या आणि हे फक्त त्यांना आणि आम्हालाच माहिती आहे. इथं त्यांच्या सोबत आधीपासून जी मुलगी राहत होती ती आदिती आणि आमच्या सोबत जी राहत होती ती शक्ती. दोघी अगदी दिसायला सेम टू सेम असल्यामुळं कोण आदिती आणि कोण शक्ती हे बाहेरच्या लोकांनी माहित नाही. म्हणून आम्ही छाती ठोकपणे सांगतो साहेब, त्यांच्या घरात असलेली मुलगी आदिती नसून आमची शक्ती आहे. तुम्ही सांगताय तो विषय ऐकून शॉकिंग वाटतंय, पण तुमच्या बोलण्यातला खरेपणा नाकारता येत नाही. बोला, तुम्हाला आमच्याकडून काय मदत हवी आहे? आम्हाला आमची पोर हवी साहेब. तुम्ही फक्त आम्हाला त्या मैत्री मॅडमचं घर दाखवा. आम्ही आमच्या पोरीला कधी भेटतोय असं झालंय आम्हाला. सांगतो, सगळं काही सांगतो. तुम्हाला तिच्या घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था पण करणार, पण आमची एक अट आहे. सांगा की. तुम्हाला तुमची मुलगी मिळाली की तिला ताब्यात घ्यायचं आणि ताबडतोब गावाला निघून जायचं. अहो त्यासाठीच तर एवढी तंगडतोड करून आलोय आम्ही. तुम्ही पत्ता सांगताय ना? बरोबर. या गाडीत बसा. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. मैत्रीच्या आयुष्याची वाट लावायची संधी समोरून चालून आली. हातातून जाता कामा नये. साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ना तसंच घडणार. काय झालंय माझ्या बाळाला? मग अशी गप्प कायस? असंच काहीतरी कारण असल्याशिवाय तू गप्प बसणार नाहीस. मी बाबावरून बोलले म्हणून रागवलीस माझ्यावर? आय एम सॉरी. यापुढे मी
बाबावरून तुला असं नाही बोल. तू बाबावरून बोललीस म्हणून मी नाराज झाले, हे तुला कसं कळलं? कारण तो तुझा बाबा असला तरी मी तुझी आई आहे ना. तुझ्या मनात काय चाललंय हे मलाच माहिती असणार. पण तुझ्या मनात कधी काय चालू आहे हे कधीच कोणाला माहिती नसतं ना. असं का बोलतेस? मी त्या गुंडांच्या तावडीतून सुटून आले म्हणून तू खुश होशील असं मला वाटलं होतं, पण नाही. तू बाबाचा विषय काढलास आणि पुढे काय घडलं ते तुला माहितीच आहे. मग तुला जे माहित नाहीये ते मी तुला सांगते. त्यामुळे तेव्हा मी असं का वागले होते हे तुला कळ, आणि कदाचित आईचं मनही कळ. तुम्हाला हवं असलेलं तुमच्या मुलीचं घर इथेच आहे. तुम्ही आता उतरू शकता. तुम्हाला जे काही सांगितलंय ते नीट लक्षात आहे ना? तुम्ही आजच्याच तुमच्या त्या मुलीला घेऊन गावाला निघून जाणार आहात. होय साहेब. आणि जर का असं घडलं नाही तर मग या घरातनं माझं मयतच बाहेर पडलं म्हणून समजा. तसं पण ती आमच्या घरातनं गेल्यापासून आम्ही जगायचंच विसरलोय, तर मग मरायला काय हरकत आहे ना. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, पण इथे आता आपल्याला तेच घडायला हवं जे आम्हाला अपेक्षित आहे. नक्की तुम्हाला काय म्हणायचंय साहेब? तुमच्या मुलीच्या बाबतीत ज्या तुमच्या भावना आहेत त्याच भावना त्या मैत्रीच्या असणार आहेत. तुम्ही अजून तिला नीट ओळखलेलं नाही. तुम्ही इथे जीव द्यायची भाषा करताय, पण ती एखाद्याचा जीव घ्यायला पुढे मागे बघणार नाही. त्यामुळे जे काही बोलताय, जे काही करताय ते नीट आणि सांभाळून. तुम्ही तिच्याकडे तिच्या काळजाचा तुकडा मागायला चाललाय, जो ती सुद्धा सहजासहजी सोडणार नाहीये. ती फक्त त्यांच्याच काळजाचा तुकडा नाही साहेब, या आमच्या पण काळजाचा तुकडा आहे. त्यांनी जन्म दिला असला तर तिला वाढवलंय आम्ही, लहानाचं मोठं केलंय. त्या देवकी असल्या तरी माझ्या शक्तीची मी यशोदा माय आहे. आज एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लागूनच जाऊ दे. आमच्या आयुष्यामध्ये जो काय मान सन्मान आहे, इज्जत आहे, ती फक्त आमची शक्ती आहे साहेब. आणि तीच तर आमच्या जगण्याची खरी ताकद आहे. एक तर आमची शक्ती आम्ही परत मिळवणार, नाहीतर आम्ही स्वतःला कायमचं गमावणार. आय होप तुमचा हाच ॲटिट्यूड तुम्हाला यश मिळवून देईल. तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू करा. बाकी जी काही मदत लागेल ती करायला आम्ही आहोत. बरोबर ना? येस किंग बॉस. यांना मैत्रीचं घर दाखव. हा चला. ते बघा. जा. कसं आहे ना बेटा, आधीच मी अदितीला गमावलंय आणि आता फक्त तू आहेस. लोकांसाठी तू शक्ती असशील, पण माझ्यासाठी माझ्या काळजाचा तुकडा आहे. तू आहेस म्हणून माझं अस्तित्व आहे, माझा आई पण आहे. तू माझा जीव आहेस. त्यामुळे तू नजरेआड झालीस ना तर मला नाही सहन होत. शक्यच नाही. तुझ्यामुळे मी जिवंत आहे आणि तू नसशील ना तर मला नाही कळत काय करावं. आई अगं शांत हो. मी आहे ना, इथेच तर आहे ना. आणि यापुढे तुला न विचारता कधीच कुठे जाणार नाही.
आणि सोडून तर कधीच नाही जाणार तुला. नाही, हे असं नुसतं बोलून चालणार नाही. मला प्रॉमिस कर. आई अगं पण नाही, मला काही ऐकायचं नाही. मला प्रॉमिस कर. शक्ती, शक्ती, आई, बाबा, शक्ती असं लेकरू. आम्हाला माहित होतं आमच्या काळजाचा तुकडा आम्हाला सापडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आणि माझ्या मुलीसोबत असं नाचगाणं करायची हिंमत कशी झाली तुमची? नाही, तुम्ही असं नाचगाणं करून पैसे कमवत असाल, पण प्लीज माझ्या मुलीला त्यात घेऊ नका. मला नाही आवडणार. कमलाई, यांना द्यायला तांदूळ आणि 500 रुपये घेऊन ये. हो ताईसाहेब, ताईसाहेब तुमचे पैसे नको आणि तुमचे तांदूळ पण नको. आम्ही तुमच्याकडे भीक मागाय नाही आलो. मग कशाला आला? आम्ही आमच्या मुलीला घेऊन जाय आलो. अदिती, अदिती नाव आहे तिचं आणि ती माझी मुलगी आहे. डोकं फिरलंय का तुमचं? वाटेल त्या बडबडताय तुम्ही. तुमच्याशी 2 शब्द नीट काय बोलले? तुम्ही काहीही बोलताय मला. नाही ताईसाहेब, आम्ही खरं तेच. खरं वगैरे बोलत नाही आहात. डोकं फिरलंय का तुमचं? तोंडाला येईल ते बडबडताय. अदिती माझी मुलगी आहे ती. तुम्ही जिला आदिती समजताय ती आमची शक्ती आहे. आदिती आणि शक्ती दोन्ही जुळ्या बहिणी. तुमच्याकडे लहानाची मोठी झालेली आदिती ती तुमची मुलगी आहे आणि आम्ही लहानाची मोठी केलेली आमची मुलगी शक्ती आहे. कमलाई, रूपा, तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. ते आता वाटेल ते बडबडतायत. तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. अजिबात लक्ष देऊ नका. मी तुम्हा दोघांना चांगलंच ओळखून आहे. चोर आहात तुम्ही. खरं तर तुम्ही माझ्या मुलीला माझ्यापासून चोरलं. यासाठी मी तुमच्यावर केस करू शकते, तुम्हाला आत टाकू शकते. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथून निघून जा.
मान्य आहे की आम्ही तुमची एक मुलगी आमच्याकडे ठेवून घेतली, पण आम्ही तिला आमच्या मुलीवानीच सांभाळलं. अगदी पोटच्या पोरीवानी काय हवं नको ते सगळं बघितलं. मला माहितीये तुम्ही तिच्या बाबतीत काय करत होतात ते. तिला असं तुमच्या सोबत नाचायला लावून तिच्या जीवावर जगत होतात. नाही हो ताईसाहेब, असं काही बोल नका तुम्ही. का नको बोलू? तिच्या नशिबात एवढं मोठं वैभव असतानाही तुम्ही तिला झोपडपट्टीत राहायला भाग पडलं. रस्त्यावर असे तुमच्या बरोबर खेळ करायला भाग पडलं. तुमच्या गरिबीमुळे तिचं बालपण हरवलं तिने. तुम्हाला जर खरंच तिच्याबद्दल काही दयामाया असेल ना, तर प्लीज तिच्या आयुष्यात पुन्हा येऊ नका. तिला तिच्या हक्काच्या माणसांसोबत हक्काचं सुख अनुभवू द्या, आणि त्या बदल्यात मी तुम्हाला हवं ते द्यायला तयार आहे. असं काहीतरी बोलून तुम्ही चुकताय ताईसाहेब. आमची शक्ती आमच्या पैशाचं कारण नाही, जगण्याचं कारण आहे बघा. आम्ही फक्त तिलाच न्यायला आलोय बघा. आणि ठेवणार कुठे? त्या झोपडपट्टीत. आम्ही तिला कुठे जरी घेऊन गेलो तर तिच्या बाबतीत आई बाप म्हणून कुठंच कमी पडणार नाही. जे तुमच्या आधी तिच्या बाबतीत घडलं ते तिच्या बाबतीत अजिबात घडू देणार नाही. ए, बस.